पाचोरा तालुक्यातील शेवाळे शिवारमधील 7 एकर कापूस चे शेतकरी सुनील संपत पाटील यांच्या शेतात मध्ये साधारणतः रविवार किंवा सोमवारी अंदाजे, परंतु मंगळवार बुधवारी दुपारी शेतकऱ्यांच्या शेतातील झाडे म्हणजे सुकू लागल्याने, वाळू लागल्याने त्यांच्या लक्षात आले की शेतावर काहीतरी कोणीतरी विस्फोट केलेला आहे. तर त्यांनी ते लक्षात आल्यावर त्यांच्या लक्षात आले की नेमकं आपल्या शेतावरती कोणीतरी तणनाशकाचा दुरुपयोग करून पिकाचं नुकसान केलंय. तर त्यांनी त्या दिवशी बुधवारी दुपारी शेताची दखल घेऊन बुधवारी रात्री 8 वाजता पिंपळगाव हरोशीर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. तक्रार दिल्यानंतर साधारणतः गुरुवारी तेथील काही कर्मचारी येऊन फोटो काढून घेऊन गेलेत आणि तसंच कृषी विभागाचे कोणी व्यक्ती येऊन थोडी माहिती घेऊन गेलेत. परंतु आज शनिवार आहे, शेतकरी हवालदिल आहे. 7 एकर कापसावर त्यांनी आता 2 ते 2.5 लाख रुपये त्यांचा घराचा पदरचा खर्च केलेला आहे. 7 लाखाचं त्यांचं येणारं भावी उत्पन्न आहे. हे सगळं असताना दोघं भाऊ आईच्या वाट्यातील शेतावरील एकूण टोटल 7 एकर क्षेत्रातील 16 कापसाच्या थैल्या आज पूर्ण उद्ध्वस्त झालेल्या आहेत. हा शेतकरी आज अतिशय हवालदिल असून त्यांचा संपूर्ण परिवार अतिशय नैराश्याच्या छायात आलेला आहे. आम्हाला जशी बातमी कळाली त्याप्रमाणे आम्ही संबंधित पी.आय. साहेबांना फोन लावण्याचा प्रयत्न केला, परंतु दुर्दैवाने त्यांच्याकडून आमचा कॉल रिसिव्ह झाला नाही. आणि त्यामुळे शेवटी आम्हाला सोशल मीडियातून आम्ही व्हॉट्सअपला वगैरे काय असेल त्या पोस्ट टाकल्या आणि आमचे पत्रकार बांधव लागले मदतीसाठी आमच्याकडे धाव घेतली आणि लागलेच मी संबंधित शेतकऱ्यांना बोलवून आज आम्ही त्याच्या समोर ती व्यथा मांडत आहोत. बरं, आतापर्यंत झालेला खर्च किती? दादा आतापर्यंत झालेला खर्च साधारणतः 2.5 लाख रुपये झाले. संबंधित अपेक्षित उत्पन्न किती होतं? अपेक्षित 90 क्विंटल कपाशी म्हणजे साधारणतः 7 लाखाचं होतं. म्हणजे त्यांचं 8-9 लाखाचं नुकसान आज. ओव्हरऑल 9 लाखाचं नुकसान झालं. तुमचे म्हणणं काय, शेवट काय झालं? आमचं असं म्हणणं आहे दादा की जसं कुत्र्याला गती आणि माणसाला प्रगती सहन होत नाही, हे नैसर्गिक गुण आहेत. तर यामध्ये आम्ही असं म्हणत नाही. आता आमच्या शेतकरी बांधवांना त्याच्या बुद्धीप्रमाणे काही त्याला ज्यांची शंका असेल त्या लोकांनी नावे दिलेले आहेत संशयित म्हणून, परंतु त्यांनीच केलं असं आम्ही म्हणणार नाही जबाबदार म्हणून. परंतु अशा वेळी शासनाने या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभं राहायला पाहिजे, त्यांना आज उभं केलं पाहिजे. कारण आज त्या शेतकऱ्याने पोटाच्या बाळासारखं त्या पिकाला मोठं केलेलं आणि 2 महिन्यापासून ते पीक सांभाळत होते. त्याच्या आधी उन्हाळ्यात मशागत केली, संपूर्ण जमीन तयार 2 महिन्यापासून मशागत पीक सांभाळत होते, मशागत केली सगळ्या प्रकारची आणि हे सगळं करून संपूर्ण परिवार अहोरात्र राबत होता. हे सगळं असताना येणारं 90 क्विंटल कापसाचं स्वप्न धरून ते पिकाकडे बघत होते आणि अचानक असा काही एखादी थर्ड अटॅक सारखा हा प्रकार त्यांच्यावर आला आणि तो पूर्ण परिवार कोसळला आहे. असे विघ्न संतोषित लोक असतील त्यांच्यावर शासनाने त्यांच्या संपूर्ण कायद्याने कारवाई करावी, परंतु या शेतकऱ्यांना उभं राहण्यासाठी शासनाने पहिले पुढाकार घ्यावा. कारण समोरचे आरोपी सापडतील, अज्ञात असतील माहित नाही, परंतु या शेतकऱ्याला जर शासनाने वेळेत मदत नाही केली तर मात्र त्या परिवाराला फास घेण्याची वेळ येईल. अशी परिस्थिती शासनाने दुर्दैवाने कुठल्याही शेतकऱ्याला येऊ नये असं आम्ही या कृषी प्रधान देशाचा एक नागरिक म्हणून अपेक्षा व्यक्त करतो.